तर हरे कृष्ण सर्वांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आम्ही चाललेलो आहोत. कुठे चाललोय? आम्ही चाललोय संस्कार निकेतन एक वैदिक पाठशाला. सगळी आमची तयारी पॅकिंग झालेली आहे, गाडी पूर्ण भरलेली आहे. आणि आता आम्ही पाठशाळेत गेल्यावर तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवतो, पाठशाला कशी ते दाखवतो आणि पाठशाळेत का आलो ते पण आम्ही सांगणार आहे. तर चला भेटूया थोड्याच वेळात पाठशाळेमध्ये. काय आहे पण किल्ला? अच्छा, कोणी बनवला? मानसिक सामाजिक विकासं च भवति यत् पाठशालायाः ध्येयमस्ति। यह वेदों की वाणी और आधुनिक युग की आवश्यकताओं का संतुलन है। अनुशासन, आत्मबल और राष्ट्र प्रेम से ओतप्रोत यह केंद्र पिछले 12 वर्षों से समाज में नवचेतना का दीप प्रज्वलित है। तर हे आहे नाशिक पासून 27 ते 28 किलोमीटर असलेलं करंजगाव येथील संस्कार निकेतन एक वैदिक पाठशाला. मॅन मेकिंग मशीन, मानव निर्मितीचं यंत्र, म्हणजे मानव निर्माण करण्याचं मशीन म्हणजे वैदिक पाठशाला. इथं माणसाला घडवलं जातं, जे समाजात प्रतिष्ठित आणि सुसंस्कृत नागरिक बनवलं जातं, ना की पैसे बनवण्याचं मशीन बनवलं जातं. तर इथं एक खूप सुंदर, कारण मानवता हा धर्म आजकाल मुलांना शिकवणं गरजेचं आहे. स्कूल तर मोठमोठे, आपण लाखो रुपये फिया भरून स्कूल तर सगळीकडेच आहेत. माझेही दोन्ही मुलं आधी इंटरनॅशनलला शिकलेले आहेत, पण हे दोन्ही जुळे मुलं मात्र मी संस्कार निकेतन वैदिक पाठशाळेत टाकण्याचं कारण एकमेव की इथं संस्कारांना वाव दिली जाते. शिक्षणाबरोबरच इथे बाकीच्या गोष्टी शिकवल्या जातात. तर हे संस्कार निकेतन एक वैदिक पाठशाला, इथं आचार विचारांचं देवाणघेवाण केलं जातं. पहाटे मुलांना थंड पाण्याने आंघोळ असते की त्याच्यामुळे आपला मेंदू नवचैतन्य त्याच्यामुळे मिळतं आंघोळीमुळे, आणि आपलं शरीर टणक होतं. थंडी, ऊन, वारा सोसून आणि आहे त्या परिस्थितीत राहून म्हणजे सगळ्याच गोष्टी पुरवल्या जातात. खाणं पिणं सगळं सात्विक असतं, पण तरी पण एक खंबीर नेतृत्व बनवलं जातं ह्या संस्कार पाठशालेमध्ये. म्हणून मी माझी दोन्ही मुलं इथं टाकलेली आहेत. बघा आम्ही आलेलो आहे, आता सगळं सामान इथं काढलेले आणि तुम्ही बघू शकता. बघा सात्विक आहार इथं दिला जातो आणि पूर्ण आहार घेताना सकाळ संध्याकाळ सायं प्रार्थना, सकाळची प्रार्थना आणि पूर्ण जेवण करताना मंत्र उच्चार चालत असतात. तर असं सुंदर असं वातावरण बघा. आम्ही सगळे पॅरेंट्स लोक जेवत होतो. जास्त नाश्ता नसतो, सात्विक रसपान आणि सात्विक आहार त्यांना दिला जातो. तर हे आहे अन्नपूर्ण. सकाळ संध्याकाळ 6 वाजेला नाश्ता असतो, संध्याकाळी दुपारी सकाळी 11ला जेवण आणि संध्याकाळी 6 ते 7 पर्यंत त्यांचे जेवण होतं. जीवन में शक्ती सजाले अभ्यास करून मुलं लवकर झोपतात आणि सकाळी 5ला उठतात. आहे स्विमिंग पूल. मुलं या स्विमिंग पूलमध्ये हाईटनुसार इथं डीप आणि खालीवर असं स्विमिंगचा हा पूल आहे खूप मोठा. तर इथं मुलं छान असे पोहायला शिकतात आणि नंतर मग अण्णा त्यांना नदीमध्ये घेऊन जातात. माझी मुलं 1 वर्षातच नदीमध्ये आता मस्त छानपैकी पोहत आहेत आणि त्यांना शिकवायची पण गरज पडत नाही. आणि इकडे कुठेही साप निघाला तरी ते साप पकडतात आणि कसं सापाला पकडायचं. साप हा विषारी जरी असला किंवा नसला तरी तो आपला एक मित्र आहे आणि आपण जर त्याच्याशी प्रेमाने वागलं तर तो आपल्याला कसली इजा करत नाही, असं अण्णा त्यांना नेहमी शिकवतात. आणि मुलं सापसुद्धा हातात पकडतात, कारण इथं आजूबाजूचा सगळा शेती परिसर आहे आणि त्याच्यामुळे अडचणीचा भाग आहे. तर इथून नेहमी साप येतच असतात. तिकडे त्या बाजूला गोशाला आहे आणि तिकडे गायींची छान अशी निगा राखली जाते. तर मुलं गायींची सेवा पण करतात, गोसेवा पण करतात. त्याच्यामुळे त्यांना तेही एक छान इथं असं सेवा घडते त्यांच्या हातून. तर खूप सुंदर असे चिंचा, बोरं, आवळा असे काही इकडे खायला भेटतात नॅचरल, की भूक जर लागली तर ते तोडून खातात, पेरू खातात. रसपान सकाळी असतं झाडांचं. तर सकाळी आंब्याचा रस, जांभळाचा रस, त्याच्यानंतर कडुलिंबाचा रसपान, असं खूप सारं इथं रसपान सकाळी सकाळी उपाशीपोटी केलं जातं. तर खूप छान असं निसर्गरम्य वातावरण. संस्कार निकेतन एक वैदिक पाठशाला. कशी रूम आहे त्यांची, मी तुम्हाला रूम दाखवते त्यांचे कसे आतमध्ये. छोट्या मुलांचे, मोठ्या मुलांचे. आप कहाँ से आए हो? मैं नवसारी गुजरात। नवसारी गुजरात से आए हो, तो इतने दूर आपने बच्चे को पढ़ाने भेजा है, तो क्यों मतलब? संस्कार देने के लिए। अरे बाप रे, तो गुजरात में संस्कार नहीं है? लेकिन जो माँ बाप से दूर रह के मिलते हैं वो वहाँ नहीं, मतलब नजदीक नहीं मिल सकते। अच्छा, तो मतलब आप स्वाध्याय केंद्र से जुड़े हो? तो यहाँ पे एक स्वाध्याय परिवार है और अन्ना भी स्वाध्याय से जुड़े हुए हैं और स्वामी विवेकानंद के विचारों से और
स्वाध्याय के विचारों से परिपूर्ण ऐसा संस्कार निकेतन एक वैदिक पाठशाला है। तो बहुत सारे गुजरात, तेलंगाना और एमपी के भी बहुत सारे बच्चे हैं। तो आप वहाँ से आई हो, तो कैसा लगा? आप कितने साल हो गए आपके बच्चों को? दूसरा साल है। तो अच्छा लगा? कोई इम्प्रूवमेंट है बच्चों में? हाँ, वैसे तो मतलब अकेला रहना सीखा है। हाँ, कम चीज़ों में रहना और सात्विक खाना मिलता है तो अच्छे से घुल मिल जाते हैं यहाँ पे बच्चे। तो बहुत अच्छा, थैंक यू। तो देखो ऐसे रूम है इनके और ऐसे डबल बेडचे पलंग आहेत इकडे बघा। मुलं एका बेडवर झोपतात। तर आम्ही जागा पकडण्यासाठी खूप लवकर आलेलो आहे। तर मज्जा आहे ना आता। तर इकडं मुलं बघा आता यांचं पॅकिंग सगळं आणलेलं आहे सामान आणि आता थोड्या वेळी लावतील ते। तर हा आहे माझा मुलगा कौस्तुभ। तर इकडं छान असं वैदिक पाठशाळेत जातो तो आणि भगवद्गीतेचं पठण पण करतो। खूप सारं त्याला आवडतं, योगा खूप आवडतो त्याला। भगवद्गीतेचा अभ्यास करता का तुम्ही? भगवद्गीता शिकवतात त्यांना किती वाजता सकाळी? 5 ते 7 योगा आणि भगवद्गीता पठण असतं। भगवद्गीता कोणी लिहिली, कोणी सांगितली आहे? ऐकली कोणी? अर्जुनाने। आणि किती श्लोक आहे गीतेमध्ये, भगवद्गीतेमध्ये? 700 श्लोक। गीतेमध्ये किती अध्याय आहे? 18। आणि भगवद्गीतेचा पहिला श्लोक संजय। शेवटचा श्लोक ओके। तो दे बघा, तर ही आहे आमची आस्था। ही पण आहे, दोघं ट्विन्स आहे आणि दोघंही मुलं इथं शिकतात आणि तिला पण खूप छान भगवद्गीतेचं काय काय संस्कृतमध्ये काय काय शिकवतात? म्हणजे वेद पठण वगैरे शिकवता ना? 9 अध्याय पाठ झाला तुझा? 1-2 श्लोक म्हणून दाखव जोरात। बोल। अजून भगवद्गीता में से एखादा श्लोक कौन सा जो आपको पसंद है? बोलो। शांत बसा। उसका मतलब पता है? शस्त्र से कोई उससे नहीं मार सकता। किसको? आत्मा को। आत्मा मरती नहीं, आत्मा अमर होती है। वो किससे नहीं मरती? न शस्त्र से, ना अस्त्र से, शास्त्र से भी नहीं मरती, पानी से भी नहीं और अग्नि से भी नहीं और वायु से भी नहीं। और अच्छा, और एक श्लोक आता है? हाँ, पसंदीदा जो भी पसंद आता हो। ओके। तो भगवद्गीता पढ़ना आपको अच्छा लगता है? अच्छा, कितना पाठांतर हो गया? 9 अध्याय पूरा हो गए। अच्छा, तो मतलब यहाँ पे पाठशाला में अच्छा लगता है क्या स्कूल अच्छा लगता है? ओके, गुड। बहुत अच्छा। तो ये सारे पाठशाला के बच्चे हैं आणि खूप छान असं त्यांचं शिकतात मुलं, योगा करतात, मल्लखांब करतात। खूप छोटे छोटे मुलं आहेत पाठशालेमध्ये। तर चला अजूनही आपण भेटू, अण्णांना भेटू। तीसरी? अच्छा, और कहाँ से आई हो? सूरत। अच्छा, क्या क्या पढ़ती हो यहाँ पे? गणित, इंग्लिश और संस्कृत। अच्छा, संस्कृत भी आता है। और भगवद्गीता पढ़ते, श्लोक पढ़ते और योगा भी करते। क्या पसंद है ज़्यादा, योगा या भगवद्गीता? बहुत भारी। कितने देखो, बहुत छोटी है, तीसरी कक्षा में ना, सबसे छोटी। और फर्स्ट ईयर है ना आपका? गुड। त्याचा बेड असताना आता खालची जागा घेतली यावेळेस। इकडे पण मुलींना पण डबल बेड आहे छानपैकी। मिरर असतो, सगळं स्वच्छता स्वतःच करायची असते। कोंडाची फरजत इकडे आहे, ताराबाई इकडे आहे, येसूबाई। असे छान ऐतिहासिक नावं दिलेले आहेत मुलांना। कारण जेव्हा हे गड किल्ले चढायला जातात तेव्हा त्यांना गडावरून कोणत्या मावळ्यांनी कुठून उडी टाकली, कुठून त्यांनी लढलं, कुठून उडी कुणाचा वध केला, हे सगळं तिथे शिकवलं जातं। जेव्हा ते पूर्ण गिर्यारोहणाला जातात, डोंगरांवर जातात, जेव्हा गड किल्ल्यांनाच जातात, त्यावेळेस त्यांना हे सगळ्या मावळ्यांची ओळख असते।
त्याच्यामुळे त्यांनी दरवाजाला सुद्धा हे नावं देतात मावळ्यांची. येते तर हे आहेत प्रभाकर अण्णा पवार, वैदिक पाठशाला संस्कार निकेतन एक वैदिक पाठशालेचे संस्थापक अध्यक्ष. त्यांचे सगळे भाऊ आणि सगळे मिळून ते त्यांचे मुलं सुनबाई सगळे मिळून ही संस्था किंवा ही पाठशाला चालवतात. तर आज पॅरेंट्स मीटिंग होती. कोणाचे काही नवीन प्रश्न असतील मुलांच्या संदर्भात किंवा काही समस्या असतील तर त्यांचंही म्हणणं हेच आहे की आपण एक प्रयोग करतोय की पूर्वीच्या काळात इंग्रजांनी जशा पाठशाला बंद केल्या तर तशा व्हायला पाहिजे की नाही. तर ते पण एक आपण तुम्ही मुलांसाठी प्रयोग करता, आम्ही मुलांसाठी एक प्रयोग करतोय की मुलांना शिक्षण सोडून शिक्षणाव्यतिरिक्त अजून काय दिलं पाहिजे. बघा 14 वर्षापर्यंत तर मुलांना काही शिकवलं तरी शिक्षणाच्या बाबतीपेक्षा त्यांना बाकीचे कलागुण शिकवले पाहिजे. ते आयुष्यभर त्यांना कामं येतात. शाळेचं शिक्षण कधी घेता येतं पण लहानपणामध्ये जे आपण संस्कार किंवा जे मूल्यमापन किंवा जे काही चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात जे पुढे तुम्हाला आयुष्यभर कामं येतात तर ते तुम्ही ह्याच वयात शिकू शकतात असा अण्णांचा एक निष्कर्ष निघाला. आणि पांडुरंग शास्त्री आठवले स्वाध्याय केंद्र आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर ही पाठशाला चालवतात आणि त्यानुसार मुलांना मार्गदर्शन करतात की मुलांनी कसं घडलं पाहिजे. आणि मोठमोठे उद्योगपती तुम्ही बघाल इथे गुजरात, तेलंगणा, MP तर ह्या भागातले सुद्धा मोठमोठ्या उद्योगपतींची मुलं इथे येतात शिकायला. आणि 100च्या आसपासच मुलांची ही पाठशाला आहे. खूप कमी विद्यार्थी आहेत पण खूप सारं ह्या त्यांचे सगळ्या टीचर्स बसलेले आहेत ज्या अभ्यासाव्यतिरिक्त मल्लखांब असू द्या, योगा असू द्या, संस्कृत पठण असू द्या, वेद उपनिषद असू द्या, सगळ्या गोष्टींचं नॉलेज इथं दिलं जातं आणि माणसाला एक व्यवस्थित घडवलं जातं की जे लहानपणी आकार दिला जातो मडक्याला तसं ते पुढे जाऊन घडलं पाहिजे त्या पद्धतीने इथं घडवलं जातं. इथे आहे गड रायगड. काय आहे पण किल्ला. अच्छा, कोणी बनवला? ओके. रायगड किल्ल्यावर काय झालेले? रायगड किल्ल्यावर काय झालेले? रायगड किल्ला कशासाठी फेमस आहे? शिवाजी महाराजांचं म्हणजे कशासाठी? पराक्रमसाठी. खूप छान रायगड किल्ला आहे बघा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. खूप छान. संस्कार निकेतन वैदिक पाठशालेचं एक महत्त्वाचं विशेष म्हणजे इथे सर्व मुलांना संस्कृत जास्त शिकवलं जातं. तर इथे बघा दादा आहेत तर संस्कृतमधनंच सगळा परिचय देत आहे. संस्कृतमधनंच ते सांगतायत की संस्कार निकेतनची जडणघडण काय आहे. आणि त्याच्यात तो एक मुलगी पण आहे 9वीची ती पण संस्कृतमधनं स्वतःचा परिचय देते. तर जसं श्लोक पठणाबरोबर संस्कृत पठणाला खूप महत्त्व देतात. वेद उपनिषद ते शिकत असतात आणि संस्कृत श्लोक शिकतात आणि संस्कृत जास्त बोलायला मुलं 10वी पर्यंत जर इथे राहिलात तर खूप सारं परिवर्तन घडतं. कमीत कमी अण्णांचं म्हणणं आहे की 1000 तास दिले गेले पाहिजे स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी. असं नाही की 1 वर्ष टाकलं आणि लगेच मुलांना काढलं. तर इथं खूप सारे कार्यक्रम जे घेतले जातात आता हे टीचर्स लोक आहे बघा. तर हे टीचरांनी सुंदर असं गीत सादर केलं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचे सगळे डान्स आणि सांस्कृतिक कार्यक्रम होते. तर त्या कार्यक्रमामध्ये सगळ्या मुलींनी म्हणजे धार्मिक आणि राजकीय म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासांवर असतील, जिजामातांवर असतील किंवा रामायण महाभारतावर असतील अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम इथे घेतले जातात. ना की पिक्चरचे गाणे किंवा सांताक्रूज सारखे, अजिबात नाही. तर ही एक महत्त्वाचं भूमिका आहे इथं आणि बघताना असं अंगावर शहारे येतात. खूप सुंदर. आता तुम्ही सगळे कार्यक्रम बघाल. त्याचबरोबर महत्त्वाची जडणघडण इथं घडली जाते. सगळे रामायण महाभारतातले पात्र मुलांना कळतात. मा जिजाऊ कळते, मावळे कळतात. तर असा हा संस्कार निकेतनचा उपक्रम आहे. खूपच सुंदर. एक बार बहुत कि बर्तन पर सतह दुर्भाषा आवाम ऑनलाइन
अभ्यासं कुर्मः ऑनलाइन अभ्यासेन नेत्राणि क्षीणानि भवन्ति अतः आवां कथम् अभ्यासं कुर्मः वदतु। भवान् एवं वदति मा क्रीडतु अत्र तत्र मा भ्रमतु केवलम् अभ्यासं कुरुतः। The nation to great heights. Even today, by following their idols, we can progress in education, discipline, and service. That's right. We should aim not only for personal success. इधर अलग-अलग राज्यों के मतलब अलग राज्यों के इधर विद्यार्थी आते, अलग-अलग भाषा सीखने को मिलती है। मैं जब इधर पहले आया तो पाठशाला में अलग-अलग कला सीखने को मिलती है। मेरे घर पे मल्लखंभ नाम मैंने सुना। आया भागेगी सच्चा इतिहास पुकार पुकार। यत् पाठशालायां निवासेन आगतः वक्तुं महान् आनन्दः भवति यत् एतत् मम शारीरिकम् आध्यात्मिकं मानसिकं सामाजिकविकासं च भवति। यत् पाठशालायाः ध्येयम् अस्ति मैथ्स् योगः कर्मसु कौशलं। वयं सर्वे प्रतिदिनं 8,100 सूर्यनमस्कारान् कुर्मः तेन शारीरिकविकासं भवति। वेदोऽखिलो धर्ममूलम्। पारायणं मननचिन्तनं निधाध्यासं कृत्वा आध्यात्मिकविकासं भवति। वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि यथा मनुष्यः जीर्णवस्त्राणि त्यक्त्वा नूतनवस्त्राणि गृह्णाति तथा स्वदोषान् त्यक्त्वा सद्गुणान् आनेतुम् अभ्यासं कारयति तेन मानसिकविकासं भवति। जसं अण्णा मुलांचा आध्यात्मिक मानसिक विकास घडवतात तसंच इथं बघू शकता तुम्ही शारीरिक मुलांचा विकास सुद्धा घडतो बरं का। मुली बघा इथे तुम्ही हँगिंग मल्लखांब असेल दोर मल्लखांब असेल किंवा दोर उड्या असतील तुम्ही बघू शकता मल्लखांब आणि ग्रुपनी असेल सिंगल असेल पूर्ण लवचिक पद्धतीने मुली मल्लखांब खेळत आहेत रोप मल्लखांब खेळत आहेत आणि नॅशनल लेवलला सुद्धा मुली खेळायला जातात आणि गेलेले आहेत करंजगाव असंही फेमसच आहे। तर खूप सुंदर बघा ही आस्था तर खूप छान सगळ्या गोष्टी इथं मॅनेज केल्या जातात मुलांना सगळ्या बाजूंनी सांस्कृतिक शारीरिक मानसिक विकास यांचा विचारांची जडणघडण होते। तर खरंच एक वैदिक पाठशाला म्हटल्यापेक्षा एक म्हणजे खूप सारं इथं दिलं जातं। तर खूप छान असं कोणत्याही स्कूलमध्ये इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण दिलं जाणार नाही। तर हा एक इथला फायदा आहे। मुलं लहानपणचं कधीच विसरत नाही असं म्हणतो आपण पण। तर मला वाटतं एवढं जर विकास जर लहानपणीच मुलांचा झाला तर कदाचित मोठं झाल्यावर त्यांच्या मनात कधी आत्महत्येचा विचार येणार नाही। कोणताही व्यवसाय असू द्या नक्कीच डॉक्टर इंजिनियर मुलं बनणार नाही पण बाकीच्या ज्याही क्षेत्रात जातील तर तिथं नक्कीच चमकतील मुलं। तर असं खूप छान असं संस्कार निकेतन वैदिक पाठशाला खूपच सुंदर। धन्यवाद अण्णाजी। जेव्हा मुलांना आणायला जातो तर मुलं 6 महिने काय शिकले हे सगळं अण्णा आम्हाला दाखवतात सगळे योगा शिबिर सगळं। आणि बघा आता सकाळ झालेली सकाळचे वाजले 5 सगळी प्रभात फेरी घेऊन अण्णांनी आता सकाळी योगा घेतलेला आहे आणि सर्व पॅरेंट्स आणि मुलांचा योगा झाल्यानंतर मग संस्कृतमधील भगवद्गीतेमधील एक श्लोक घेऊन त्याच्यावर अर्धा ते पाऊण तास त्याच्यावर टीका केली जाते त्याच्यावर विवचन केलं जातं आणि मुलांना शिकवलं जातं। तर ही सकाळची त्यांची सुरुवात असते आणि जे मुलं जे पालक मुलांना घ्यायला येतात त्यांच्यासाठीही सगळा व्यायाम आणि अण्णा सगळं अध्ययन करून घेतात कंपल्सरी। 3 दिवसाचं शिबिर पण असतं डिसेंबरमध्ये 27, 28, 29। तर त्यावेळेसही 3 दिवस फोन बाजूला ठेवून असंच पालकांकडूनही व्यायाम करून घेतला जातो। तर खूप सुंदर अण्णा पॅरेंट्स दाम्पत्य संमेलन त्याला म्हटलं जातं। तर खूप सुंदर असं संस्कार निकेतन एक वैदिक पाठशाला युवकांसाठी दाम्पत्यांसाठी मुलांसाठी सगळ्याच दृष्टीने खूप सुंदर अशी वैदिक पाठशाला आहे। तर सात्विक विचार सात्विक आहार सात्विक सर्व तिथे दिलं जातं आणि खूपच सुंदर असं एक वैदिक पाठशाला आहे आणि आम्हाला मात्र खूप आनंद झाला की आम्ही आमच्या मुलांना तिथे टाकलेलं आहे। तर बघू शकता अण्णांचा अंग तर इतकं लवचिक आहे की मुलांना इतकी वेगळं शिकवलं जातं मुलं करू शकतात। खूप छान सॅलड तोडतोय की आम्हाला खूप आवडली। धन्यवाद अण्णाजी।
तर कोणालाही टाकायचं असेल तर नक्कीच संस्कार निकेतन एक वैद्यक पाठशाळेत मुलं टाका. खूप कणखर आणि राष्ट्रीय सेवा आणि मानसिक सेवा करण्यासाठी खूप मुलं स्ट्रॉंग होतात. तर धन्यवाद. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. थँक्यू सो मच फॉर द वॉचिंग द व्हिडिओ.